हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मायरा आपल्या आईचं बोलणं ऐकून तिच्याकडे पाहत म्हणाली, नाही मॉम, आता मला या रिसेप्शन पार्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मला फक्त विराटच्या मिठीत जायचं आहे. मायराचं हे बोलणं ऐकताच तिची आई म्हणाली, कंट्रोल मायरा, तुला विराज नक्की मिळेल आणि यामध्ये तुझी आई तुझ्यासोबत आहे. तू फक्त बघत जा मी कसं आलियाला विराटच्या आयुष्यातून बाहेर करते आणि तुला त्याच्या आयुष्यात आणते. हे बोलताना तिच्या आईच्या ओठांवर एक कपटी हास्य उमटलं. आईचं बोलणं ऐकून मायराच्या ओठांवरही एक कुटील स्मित उमटलं. ती म्हणाली, आय एम शुअर मॉम, तुमच्या मनात काहीतरी धोकादायक प्लॅन चालू आहे. हे ऐकून तिची आई अंजली हलकसं डोळे मिचकावत हसली. ते पाहून मायराचं हसू आणखी गडद झालं. मायराने डोळ्यांनी इशारा केला आणि अंजली तिच्या कानात काहीतरी कुजबुजली. ते ऐकून मायराच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनच वाढलं. ती तशीच कुटील स्मित ठेवत स्टायलिश चालत करणजवळ गेली आणि त्याचा हात पकडून डान्स फ्लोअरकडे घेऊन गेली. करण तिला थांबवायचा प्रयत्न करत होता, पण मायरा त्याचं काही ऐकत नव्हती. ती त्याचा हात घट्ट पकडून डान्स फ्लोअरवर घेऊन गेली. जसेच ते दोघे डान्स फ्लोअरवर पोहोचले, सगळे लोक त्यांना पाहून हुटिंग करू लागले. ते पाहून मायराचा अहंकार अजून वाढला. ती तिरक्या नजरेने आलियाकडे पाहत होती, जणू तिला जळवण्याची पूर्ण तयारीच केली होती. पण आलियाच्या चेहऱ्यावर अजिबात भाव नव्हते. ती शांतपणे विराजसोबत उभी होती. मायरा आणि करण डान्स करू लागले. करणचा एक हात तिच्या कमरेवर होता आणि दुसरा हाताने तो तिचा हात पकडून होता. मायराने दोन्ही हात त्याच्या मानेभोवती घातले होते. ती त्याच्याजवळ खूपच जवळून डान्स करत होती. करणही हसत तिच्यासोबत डान्स करत होता, पण त्याचं हसू खरं होतं की खोटं हे समजत नव्हतं. कुठेतरी तोही आलियाला जळवण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान विराटची नजर आलियावर पडते. ती मायरा आणि करणकडे निर्विकारपणे पाहत होती. विराजला मनात काहीतरी खटकतं. तो आलियाचा हात पकडतो आणि आलिया हलकसं हसत त्याच्या छातीशी येऊन टेकते. ते पाहून विराटच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तो तिच्या कानात काहीतरी हळूच सांगतो आणि तिथून निघून जातो. आलिया बाजूला उभी राहून ज्यूस पीत होती. तेवढ्यात अचानक हॉलमधील लाईट्स मंद होतात आणि गाणं सुरू होतं. स्पॉटलाईट थेट विराजवर पडते. विराज चालत आलियाजवळ येतो आणि तिच्या समोर हात पुढे करतो. आलिया त्याच्याकडे प्रेमाने पाहते आणि हसत त्याचा हात धरते. विराज तिला घेऊन डान्स फ्लोअरकडे जातो. दोघेही गाण्यावर स्लो डान्स करू लागतात. विराज तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि आलिया त्याच्या मानेत हात टाकते. दोघेही एकमेकांच्या साथीत हरवून जातात. हळूहळू सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. आज जणू सगळे मायरा आणि करणला विसरले होते. विराज आणि आलियाची जोडी इतकी सुंदर दिसत होती की नजर हटत नव्हती. मुलं आलियाकडे पाहून विराजचा हेवा करत होती, तर मुली विराजला पाहून जळत होत्या. त्या मुलींमध्ये मायरा देखील होती, जी आतून जळत होती. गाण्याच्या तालावर विराज आलियाचा हात पकडून तिला फिरवतो आणि एका झटक्यात तिला स्वतः जवळ ओढतो. ती थेट त्याच्या छातीवर येऊन आदळते. दोघांच्या नजरा भिडतात. त्यांच्या डोळ्यात एकमेकांसाठी अपार प्रेम स्पष्ट दिसत होतं. विराज तिला उचलून गोल फिरवतो. आलिया आनंदाने हात पसरते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अनोखा होता. काही वेळाने तो तिला हळूच खाली उतरवतो आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या खूप जवळ येऊन डान्स करू लागतात. त्यांच्यामध्ये 1 इंचाचाही अंतर नव्हतं.
दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. गाणं संपतं, पण ते दोघं अजूनही एकमेकात हरवलेले असतात. टाळ्यांचा आवाज ऐकून ते भानावर येतात. हसत हसत एकमेकांचा हात धरून ते डान्स फ्लोअरवरून खाली उतरतात. मायराची आई रागाने हातांची मूठ आवळून उभी होती. तिने असा प्लॅन केला होता की जर करणसोबत डान्स केला तर आलिया नक्कीच जळून काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि त्याचाच फायदा घेत मायरा विराजला आलियाच्या विरोधात भडकवेल. पण इथे तर सगळंच उलटं झालं होतं. असं वाटत होतं की विराज कोणत्याही परिस्थितीत आलियाला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही आणि आलिया ही विराजच्या प्रेमात पडली होती. हे सगळं विचार करून अंजलीला खूपच राग येत होता. तिच्या मनात एकच विचार चालू होता, काय करूनही आपल्या मुलीला आनंद मिळवून द्यायचा. मायराचे लग्न आता करणसोबत झालं असलं तरी म्हणतात ना, माणसाला एक गोष्ट मिळाली की अजून जास्त मिळवण्याची इच्छा निर्माण होते. इच्छा कधीच संपत नाही आणि त्यावर नियंत्रण नसेल तर त्या माणसाला नाशाच्या दिशेने नेतात. मायरा आणि तिच्या आईचंही तसंच काहीसं होणार होतं, पण त्यांना अजून याची कल्पना नव्हती. विनाशकाळे विपरीत बुद्धी ही म्हण त्यांच्यावर अगदी तंतोतंत लागू होत होती. तेवढ्यात मायरा रागाने पाय आपटत दुसऱ्या बाजूला जाते आणि एका वेटरला बोलावून काहीतरी इशारा करते. वेटर तिचा इशारा समजून तिला नकार देण्याचा प्रयत्न करतो, पण मायरा रागाने त्याच्याकडे पाहते आणि पर्समधून नोटांची गड्डी काढून त्यांच्यासमोर धरते. तो वेटर गरीब दिसत होता आणि त्याला पैशांची गरज होती, म्हणून नाईलाजाने तो मायराचे पैसे घेतो आणि तिचं म्हणणं मान्य करतो. मायरा पर्समधून एक छोटं पाकिट काढून वेटरकडे देते आणि बुटांनी कोणाकडे तरी इशारा करते. वेटर ते समजून तिथून निघून जातो. तो जाताच मायराच्या ओठांवर कपटी स्मित उमटतं. ती मनातच म्हणते, आता तुला माझं होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मिस्टर विराज खन्ना. मायरा काउंटरजवळ उभी राहून एकटक विराज आणि आलियाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अजूनही राग दिसत होता, कारण विराज अजूनही आलियाला जवळ धरून उभा होता. आलिया ही विराजला बिलगून उभी होती आणि लाजून त्याच्या छातीमध्ये चेहरा लपवत होती. विराज तिच्या हातांना हलकेच आपल्या हातात घेऊन चुंबन देतो. हे पाहून आलिया अधिकच लाजते आणि वारंवार नजर चुकवते. तेवढ्यात मायराने पाठवलेला वेटर त्यांच्याजवळ येतो आणि ड्रिंक पुढे करतो. आलियाने आधीच ऑरेंज ज्यूस घेतलेला असल्याने ती स्पष्ट नकार देते. विराज एक ग्लास घ्यायला जातो, पण वेटर लगेच दुसरा ग्लास पुढे करतो. हे पाहून विराज थोडा चकित होतो. थोड्या वेळ त्यावर वेटर म्हणतो, सर, आपण स्पेशल गेस्ट आहात, त्यामुळे आपल्यासाठी स्पेशल ड्रिंक आहे. विराज त्याकडे फारसं लक्ष न देता ड्रिंक घेतो, कारण त्याचं पूर्ण लक्ष आलियाकडेच असतं. थोड्या वेळाने विराज तिथून थोडा दूर जातो. वेटर मायराकडे पाहून अंगठा वर करून इशारा करतो. मायरा त्याला डोळ्यांनीच जायला सांगते आणि तो लगेच निघून जातो. मायराची नजर मात्र अजूनही विराजवरच खिळलेली असते. तो ड्रिंक पितोय का नाही हे ती बारेकाने पाहत असते. विराज हातात ड्रिंक घेऊन आलियाजवळ उभा असतो. अचानक आलियाला खोकला येऊ लागतो. ते पाहून विराज घाबरतो आणि विचारतो, काय झालं वाईफी, तू ठीक आहेस ना? आणि त्याचनंतर आलिया म्हणते, कळत नाही काय होतं, आणि पुन्हा खोकते. हे पाहून विराज आपल्या हातातला ड्रिंक तिच्याकडे देतो. आलियाला एका घोटात सगळं ड्रिंक पिऊन टाकते. विराज विचारतो, आता कसं वाटतंय? आलिया हलकसं मान डोलावते. विराज तिच्या काळजीने पूर्णपणे व्याकुळ झालेला असतो. तिच्या डोळ्यातला एक अश्रूही तो सहन करू शकत नव्हता. तो ग्लास बाजूला ठेवतो आणि आलियाला आपल्या मिठीत घेतो. थोड्या अंतरावर उभी मायरा हे सगळं पाहत असते.
आलियाने ड्रिंक पिताच तिचे हात रागाने आवळले जातात. ती मनातच चिडून म्हणते, ही आलिया नेहमीच माझ्या वाटेत का येते? पण लगेचच ती काहीतरी विचार करून हसू लागते. ती मनात म्हणते, ठीक आहे, आज विराज नाही म्हणाला तरी चालेल, पण तुला त्याच्या आयुष्यातून काढून टाकणारच. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. तिच्या ओठांवर एक कपटी हास्य उमटतं. ती थोड्या वेळासाठी वाटेत बाहेर जाऊन कुणाला तरी फोन करते आणि पुन्हा पार्टीत परतते. दरम्यान आलिया अजूनही विराज सोबतच असते, पण काही वेळाने तिला विचित्र बेचैनी जाणवू लागते. विराज काही बिझनेसमॅन सोबत बोलत असतो तरी त्याचं लक्ष सतत आलियाकडेच असतं. आलिया जवळच्या खुर्चीवर बसलेली असते आणि शांतपणे सगळं पाहत असते, पण तिची अस्वस्थता वाढतच जाते. तिला विराजला सांगावंसं वाटतं, पण तो बोलण्यात व्यस्त असल्याचं पाहून ती ठरवते की तोपर्यंत ती वॉशरूममध्ये जाऊन येते. तिला उलटीसारखं वाटत असतं. ती हळूहळू उठते आणि वॉशरूमच्या दिशेने चालू लागते. तोच विराज जो इतर लोकांशी बोलत होता, पण त्याची नजर मात्र वारंवार आलियाकडेच जात होती. तो दर 5 सेकंदांनी एकदा तरी आलियाकडे पाहत होता. यावेळी जेव्हा विराज आलियाकडे पाहतो तेव्हा ती त्याला कुठेच दिसत नाही आणि तो घाबरून जातो. तो घाईघाईने संपूर्ण पार्टी तिला शोधू लागतो. आपल्या तीक्ष्ण नजरेने सगळीकडे पाहतो, पण आलिया कुठेच दिसत नाही. अचानक त्याला विचित्र अस्वस्थता जाणवू लागते. तो लगेच आपल्या हातातील ब्रँडेड घड्याळात काहीतरी प्रेस करतो, ज्यामुळे त्याचं माणसं अलर्ट होतात आणि त्यांना मेसेज मिळतो. विराज आलियाला शोधण्यासाठी वॉशरूमकडे जातो. दुसरीकडे आलिया आधीच वॉशरूममध्ये असते. ती आरशासमोर उभी राहून चेहऱ्यावर फेस वॉश करत असते आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असते, पण तिच्या शरीराची उष्णता वाढतच असते. अचानक तिची घबराहट वाढते आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधुकपणा येऊ लागतो. इतक्यात एक अनोळखी माणूस तिच्या मागून येतो आणि तिच्या मागे उभा राहतो. आरशातून तो दिसताच आलिया घाबरते. ती काही बोलण्याआधीच तो माणूस तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प करतो आणि तिला ओढत वॉशरूमच्या बाहेर घेऊन जाऊ लागतो. आलिया स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. हातपाय हलवत असते, पण तो माणूस खूप ताकदवान असतो. तिच्या बारीक अंगामुळे त्याच्यासमोर काही चालत नाही. तो तिला जबरदस्तीने ओढत वॉशरूमच्या बाहेर हॉटेलमधील एका रूममध्ये घेऊन जातो आणि तिला आत बंद करून बाहेर येतो. मग तो लगेच कोणाला तरी कॉल करून बोलू लागतो. दरम्यान विराज सगळीकडे शोधून थकतो आणि शेवटी वॉशरूममध्ये येतो. तिथे त्याला काहीतरी दिसतं आणि त्याचे डोळे मोठे होतात. तो दुसऱ्या बाजूला जातो आणि समोर पडलेली वस्तू पाहून थक्क होतो. त्याच्या कपाळावरच्या शिरा फुगतात आणि डोळे रागाने लाल होतात. कोपऱ्यात त्याला आलियाचा मोबाईल पडलेला दिसतो. तो पटकन उचलून पाहतो तर स्क्रीन तुटलेली असते. तो लगेच ओळखतो की तो मोबाईल आलियाचाच आहे. तो बाहेर निघायला लागतो. तेवढ्यात त्याला काहीतरी लागतं. ती आलियाची एक सँडल असते. ते पाहून त्याचा तोल जाऊ लागतो. पुढे जाताना त्याला तिची दुसरी सँडलही सापडते. त्याला आता खात्री पडते की आलियासोबत काहीतरी वाईट घडलं आहे. त्याच्या मनात भीती आणि प्रचंड राग दोन्ही निर्माण होतात. तो लगेच मोबाईल काढून आपल्या माणसांना कॉल करतो. 2 रिंगनंतर कॉल उचलला जातो. विराज कठोर आवाजात म्हणतो, लगेच सगळ्या CCTV फुटेज तपासा. 2 सेकंदात मला पूर्ण माहिती हवी. मी वाट पाहतोय. असं म्हणत तो मोठ्या पावलांनी वॉशरूमच्या बाहेर जातो. दुसरीकडे मायरा पार्टीमध्ये करणसोबत डान्स करत असते.
तिच्या ओठांवर कपटी हसू असतं आणि मनात ती खूप खुश असते. तिचीच ही सगळी योजना असते. ती मनात विचार करत असते की एकदा का तो माणूस आलियाला आपल्या तावडीत घेतो, त्यानंतर तिला विराज मिळवणं सोपं होईल. ती स्वप्नरंजन करत असते. जरी ती करणसोबत डान्स करत असली तरी तिचं लक्ष मात्र विराजवरच असतं. पण तिला हे माहीत नसतं की विराजला मिळवणं इतकं सोपं नाही. तो अशी ज्वाला आहे जी फक्त आलियाच सांभाळू शकते. दुसरीकडे हॉटेलच्या रूममध्ये तो माणूस आलियाला बेडवर ढकलतो. आलिया अर्धवट शुद्धीत असते. ती समोरच्या व्यक्तीकडे पाहते आणि घाबरते. तो विराज नसतो तर दुसराच कोणी असतो. भीतीने ती मागे सरकण्याचा प्रयत्न करते, पण तो तिचे पाय घट्ट पकडून तिला स्वतःकडे ओढतो. तेवढ्यात आलिया त्या माणसाच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागते. त्या क्षणी तिच्या शरीरात प्रचंड बेचैनी आणि घबराट होती. तसेच ती खूप अशक्तही वाटत होती. त्यामुळे ती त्या माणसाचा नीट सामना करू शकत नव्हती. तो माणूस तिच्यापेक्षा खूपच ताकदवान होता आणि आधीच अशक्त असलेली आलिया त्याच्या पुढे आणखीनच कमजोर दिसत होती. तो माणूस तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो आणि तिला बेडवर दोन्ही बाजूंनी दाबू लागतो. तिच्यावर झुकू लागतो. आलिया वारंवार आपला चेहरा इकडे तिकडे वळवू लागते. हे पाहून तो माणूस चिडतो. तिचे दोन्ही हात एका हातात पकडून तिच्या डोक्याच्या वर धरतो आणि तिचा चेहरा आपल्याकडे ओढून तिला एक थप्पड मारतो. मग तिचे गाल पकडून म्हणतो, शांतपणे मान्य केलंस तर कमी त्रास होईल, नाहीतर खूप जास्त वेदना सहन कराव्या लागतील. हे ऐकताच आलियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती मनोमन देवाला प्रार्थना करू लागते, विराज परत येवो. तिच्या मनातून एक वेदनादायक हाक निघते, विराजजी, तुम्ही कुठे आहात? दुसरीकडे विराज बेचैन होऊन आलियाला सगळीकडे शोधत होता. अचानक त्याला जाणवतं की जणू आलियाने त्याला हाक मारली. ती जणू हृदयातून निघालेली हाक होती, जी थेट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचली. हे जाणवताच त्याची घबराहट आणखी वाढते. दरम्यान तो माणूस आलियावर अधिकच हावी होत जातो. तो पूर्णपणे तिच्यावर झोपतो आणि तिच्या ऑफ शोल्डर गाऊनवर हात फिरवू लागतो. त्याचा स्पर्श आलियाला अतिशय घाणेरडा वाटत होता. ती सतत त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करत राहिला. त्यामुळे तिला स्वतःचाच तिटकारा वाटू लागला. तो तिच्या खांद्यावर ओठ टेकू लागतो आणि हे पाहून आलिया आणखी घाबरते. ती झटापट करू लागते, हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण त्यामुळे तो माणूस आणखी चिडतो. तो तिचे गाल पकडतो आणि तिच्या ओठांवर किस करण्यासाठी झुकतो. आलिया चेहरा वळवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिचा चेहरा घट्ट पकडला होता. जशी तो तिच्या ओठांना स्पर्श करणार इतक्यात एक मोठा आवाज होतो आणि खोलीचं दार जोरात तुटून उघडतं. आवाज ऐकताच त्या दोघांचे लक्ष दाराकडे जातं. आलिया अर्धवट उघड्या डोळ्यांनी तिकडे पाहते आणि तिचे अश्रू आणखी वेगाने वाहू लागतात. दारात उभा होता विराज खन्ना. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता. जबडा घट्ट आवळलेला, हातांच्या मुठी आवळलेल्या आणि नसा स्पष्ट दिसत होत्या. त्याला पाहून असं वाटत होतं जणू एखादा रौद्र रूप धारण केलेला योद्धा समोर उभा आहे, जो समोरच्याला संपवायला तयार आहे. तो माणूस विराजचा रागीट चेहरा पाहून घाबरून थरथरू लागतो, पण तरीही तो आलियावर झुकलेलाच असतो. हे पाहताच विराज संतापाने पुढे धावतो. त्या माणसाचे केस पकडून त्याला बेडवरून ओढून खाली फेकतो आणि त्याच्यावर जोरजोरात मुठींचा वर्षाव करू लागतो. विराज इतका संतापलेला होता की तो थांबायलाच तयार नव्हता. तो माणूस स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता,
पण विराजसारख्या बलवान माणसासमोर त्याची काहीच चालली नाही. काही क्षणातच तो माणूस जवळजवळ बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत पोहोचतो. तरीही विराज थांबत नाही. तेवढ्यात विराजचे माणसं आणि त्याचा असिस्टंट विजय तिथे येतात. विराज पटकन विराजला थांबवतो आणि म्हणतो, सर, स्वतःला सांभाळा. आधी मॅडमकडे बघा, त्यांची अवस्था बघा. विजयच्या तोंडून आलियाचं नाव ऐकताच विराजचं लक्ष तिच्याकडे जातं. काही क्षणांपूर्वी रागाने पेटलेल्या त्याच्या डोळ्यात आता शांतता आणि वेदना दिसू लागतात. तो लगेच तिच्याकडे जातो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. आलिया, जिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, विराजच्या छातीशी बिलगून जोरजोरात रडू लागते. तिच्यावर अजूनही औषधांचा प्रभाव होता आणि ती खूप घाबरलेली होती. तिच्या मनात एकच विचार चालू होता, जर विराज वेळेवर आला नसता तर तिचं काय झालं असतं. विराज आपल्या असिस्टंटकडे काही इशारा करतो ते समजताच त्याचा असिस्टंट तिथे उभे असलेल्या गार्ड्सना त्या मुलाला सोबत घेऊन जाण्यास सांगतो आणि थोड्याच वेळात सगळे तिथून निघून जातात. आता त्या रूममध्ये फक्त विराज आणि आलिया उरले होते. आलिया अजूनही विराजच्या छातीशी बिलगून जोरजोरात रडत होती. काहीतरी विचार करून ती विराजपासून दूर होते आणि पटकन वॉशरूमकडे धाव घेते. हे पाहून विराजला विचित्र वाटतं. आता त्याला आलियाबद्दल काळजी वाटू लागते. तो लगेच वॉशरूमकडे जातो, पण आतून दरवाजा लॉक असतो. हे पाहून त्याची भीती आणखी वाढते. तो दरवाजावर टकटक करत म्हणतो, वायफी, दरवाजा उघड प्लीज. तो वारंवार आलियाला हाक मारतो, पण ती दरवाजा उघडत नाही. जवळपास अर्धा तास जातो, तरीही काहीच प्रतिक्रिया मिळत नाही. शेवटी विराजचा संयम सुटतो. तो पुन्हा जोरात म्हणतो, दरवाजा उघड, नाहीतर मी तोडतो. आतून काहीच आवाज येत नाही. हे पाहून विराज एका झटक्यात दरवाजा तोडतो आणि आत जातो. समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारतात. आलिया शॉवरखाली उभी राहून स्वतःच्या हातापायांना जोरजोरात घासत होती. ती कधी मान, कधी हात, तर कधी पूर्ण शरीर कपड्यांसकट साफ करण्याचा प्रयत्न करत होती. ती खूप घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती. विराजला हे सहन होत नाही. तो पटकन तिच्याकडे जातो. त्याला दिसतं की आलियाने स्वतःला इतकं घासलं आहे की तिची त्वचा लाल झाली आहे आणि काही ठिकाणी रक्तही येत आहे. हे पाहून तो तिला पकडतो, पण आलिया त्याला दूर ढकलत म्हणते, नाही, माझ्यापासून दूर राहा. मी तुमच्या लायक नाही. मी घाण झाली आहे. प्लीज दूर राहा. त्याने मला इथे टच केलं. ती आपल्या शरीरावरच्या जागा दाखवत रडत होती. हे ऐकून विराजच्या डोळ्यात राग दाटतो. त्याच्या मुठी आवळतात, पण सध्या त्याला आलियाला सांभाळणं महत्त्वाचं वाटतं. तो मनात म्हणतो, त्या माणसाला अशी शिक्षा देईन की तो पुन्हा जन्म घ्यायचा विचारही करणार नाही. पण आधी माझ्या पत्नीला सावरतो. तो आलियाला मिठीत घेत शांतपणे म्हणतो, शांत हो वायफी, काहीच झालेलं नाही. सगळं ठीक होईल. तू अजिबात घाण नाहीस. तू तशीच आहेस जशी आधी होतीस. माझ्यासाठी खूप खास. हे ऐकून आलिया त्यांच्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहते, पण ती अजूनही रडत असते आणि त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते. विराज तिला घट्ट पकडतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आलिया त्याच्या शर्टला घट्ट पकडून रडत राहते. दोघेही पूर्ण भिजलेले असतात. थोड्या वेळाने ड्रग्सचा परिणाम आलियावर दिसू लागतो. तिचं शरीर गरम होऊ लागतं. विराजला लगेच समजतं की तिला कुणीतरी काहीतरी दिलं आहे. तो तिचा चेहरा आपल्या हातात घेत विचारतो, वायफी, कुणीतरी तुला काही दिलं होतं का? आणि त्यानंतर आलिया हलक्या नशेत डोळे उघडत म्हणते, नाही, मी फक्त तुमची ड्रिंक घेतली. हे ऐकून विराजला सगळं कळतं. ही कुणाची तरी योजना आहे. तो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो, पण लगेच आलियाला त्या माणसाचा स्पर्श आठवतो आणि ती पुन्हा रडू लागते.
तिला शांत करण्यासाठी विराज तिला आपल्या जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो. त्याच्या जवळ असल्यामुळे आलियाला थोडा आधार मिळतो. ती भावनिक अवस्थेत त्याच्यावर विसंबून राहते. विराज तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला सावरत राहतो आणि आलिया त्याच्याजवळ स्वतःला सुरक्षित समजून शांत होण्याचा प्रयत्न करते. आलियाचे हात हळूहळू विराजच्या केसांवरून फिरू लागते. दोघेही एकमेकांच्या ओठांना वेड्यासारखे चुंबन देत होते. शॉवरखाली उभे राहून जणू ते दोघे वेगळ्याच दुनियेत हरवले होते. आलियाच्या ओठांना चुंबन देत विराज तिच्या संपूर्ण शरीराचा स्पर्श अनुभवत होता. तिकडे आलिया ही विराजच्या किसमध्ये पूर्णपणे हरवून गेली होती. नशेचा परिणाम तिच्यावर जास्तच झाला होता, त्यामुळे ती अजून पुढे जायला उत्सुक होती. तिचे हातही विराजच्या शरीरावर सतत फिरत होते. थोड्याच वेळात आलियाचा श्वास जोरात चालू लागला. तेव्हा विराज तिचे ओठ सोडून तिच्या मानेला अलगद चुंबन देत तिचा श्वास शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. आलिया ही त्याच्या मिठीत श्वास सावरत होती, पण त्याच वेळी ती हळूहळू विराजच्या शर्टचे बटन उघडू लागली. हे जाणवताच विराज तिचे हात पकडून म्हणाला, "नो वायफी, तू अजून ठीक नाहीस, तू शुद्धीत नाहीस आणि मला नको आहे की उद्या तुला याचा पश्चाताप व्हावा." पण आलिया त्याचं काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. तिचे सगळे बटन उघडून एकदम त्याचा शर्ट काढून टाकला. हे पाहून विराज थोडा आश्चर्यचकित झाला. त्याची नजर आलियाच्या डोळ्यांवर गेली. ते हळूहळू लाल होत होते. तिच्या शरीरात उष्णता वाढलेली जाणवत होती. ती त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली, "आता मला थोडं बरं वाटतंय." ती खोल श्वास घेत होती, जणू शरीरातील जळफळ शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ती आपला चेहरा विराजच्या छातीवर टेकवून अलगद घासू लागली. हे सगळं जाणवताच विराजच्या ही भावना तीव्र होऊ लागल्या. तरीही तो स्वतःला सावरत तिला दूर करत म्हणाला, "हे चुकीचं आहे." पण आलियाने त्याचं ऐकलंच नाही. तिने त्याला जवळ ओढत पुन्हा त्याच्या ओठांवर चुंबन घेतलं. विराज खूप प्रयत्न करत होता, पण आलिया थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी तोही त्या क्षणात वाहून गेला. दोघांचे हात एकमेकांच्या शरीरावर फिरत होते. विराजने तिचा ड्रेस अलगद दूर केला आणि तिच्या ओठांपासून मान कॉलरबोनपर्यंत चुंबन देत राहिला. दोघेही पूर्णपणे त्या भावनेत हरवले होते. विराज शुद्धीत असला तरी आलियाची अवस्था आणि तिची जवळीक त्यालाही भुलवून टाकत होती. काही वेळानंतर त्याने शॉवर बंद केला आणि आलियाला उचलून रूमकडे घेऊन गेला. बेडवर ठेवतानाही त्यांच्या ओठांचा स्पर्श तुटला नाही. ते दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतले होते. त्या क्षणी त्यांना बाकी काहीच आठवत नव्हतं. विराजला जितकी आलियाची ओढ होती, त्याहून अधिक आलियाला विराजची होती. तिच्या शरीरातील उष्णता तिच्यावरच हावी होत होती. ती जे करत होती ते तिच्या मनाप्रमाणे नव्हतं, पण परिस्थिती तशी घडत होती. आलियाने ही रात्र खास बनवण्याचा विचार केला होता, पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. विराजनेही अनेक योजना केल्या होत्या, पण शेवटी घडलं ते नियतीनुसारच. दोघांची मनं आधीच एकमेकांची झाली होती आणि त्या रात्री ते पूर्णपणे एकमेकात हरवून गेले होते. अचानक विराज आणि आलिया यांच्यामधली कपड्यांची भिंतही दूर झाली. आता दोघेही पूर्णपणे निर्वस्त्र होते. विराजने स्वतःवर ब्लँकेट घेतलं आणि एका झटक्यात आलियाच्या जवळ गेला, ज्यामुळे आलियाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. पण ती किंकाळी तिच्या घशातच अडकली, कारण विराजने तिचे ओठ आपल्या ओठांत घेतले होते. आलियाला वेदनाने खूप त्रास होत होता. तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू वाहत होते आणि ती बेडशीट घट्ट पकडून होती. दुसऱ्या हाताने ती विराजच्या पाठीवर ओरखडे काढत होती. तिची नखे तुटली होती, केस पूर्ण विस्कटले होते आणि ओठही थरथरत होते. विराज मात्र आता पूर्णपणे उत्तेजित झाला होता आणि अधिक ऊर्जावान वाटत होता. थोडा वेळ गेल्यानंतर विराज आलियाला किस करून थोडा शांत झाला आणि पुन्हा तिला प्रेमाने जवळ घेऊ लागला. दोघेही एकमेकांच्या
सहवासात खूप आनंदी होते. त्या रात्रीने त्यांच्या प्रेमाची साक्ष दिली. जणू देवही त्यांच्या मिलनाने आनंदी झाला होता. आकाशात काळे ढग दाटले होते. विजांचा कडकडाट झाला होता आणि मग पाऊस सुरू झाला. जणू देवही त्यांच्या प्रेमावर आनंदाची वर्षाव करत होता. बाहेर थंड वारे वाहत होते. पावसामुळे वातावरण गारठलं होतं. पण खोलीत मात्र इतकी उष्णता होती की दोघांनाही घाम फुटला होता. त्यांच्या शरीरावर घामाच्या थेंबांची धार होती, कारण ते दोघेही त्यांच्या प्रेमाच्या वेगळ्या जगात हरवले होते. त्या रात्री त्यांच्या शरीरासोबतच आत्म्यांचाही मिलाप झाला होता. हा प्रवास पहाटे 4 वाजेपर्यंत चालू होता. आलिया थकून पूर्णपणे गळून पडली होती, पण विराज तिला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो अजूनही तिला उत्कटतेने प्रेम करत होता. सुमारे 4:15 वाजता विराज पूर्णपणे समाधानी झाल्यावर तिच्या बाजूला येऊन पडला. आलिया आधीच अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होती आणि विराज दूर होताच ती वेदनेमुळे गाढ झोपेत गेली. विराजच्या चेहऱ्यावरही समाधान आणि शांततेची झलक होती. काही वेळानंतर विराज उठला, वॉशरूममध्ये जाऊन शॉवर घेतला आणि टॉवेल घेऊन आला. त्याने आलियालाही स्वच्छ केलं आणि आपला शर्ट तिला घालून दिला. मग पुन्हा बेडवर येऊन तिला जवळ ओढलं, मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, थँक्यू वायफी, या स्पेशल रात्रीसाठी. आणि मग तोही झोपेत गेला. विराजच्या चेहऱ्यावर समाधान होतं, तर आलियाच्या ओठांवर हलकी स्मितरेषा होती. तिलाही विराजसोबत असल्याने जणू जगातील सगळं सुख मिळाल्यासारखं वाटत होतं. जिथे हे दोघं प्रेमाच्या जगात हरवून शांत झोपले होते, तिथे दुसरीकडे एक व्यक्ती होती जी वेड्यासारखी खोलीतील सामान फेकत होती. ती म्हणजे मायरा. तिला कळलं होतं की तिचा प्लॅन फेल झाला आहे. त्यामुळे ती रागाने सगळं सामान तोडत होती, कारण त्यावेळी तिच्यासोबत नव्हता. तो आपल्या वडिलांसोबत कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यामुळे मायरा एकटीच घरी रागाने संताप करत होती. ती ओरडत म्हणाली, नो नो आलिया, तू विराजला माझ्यापासून दूर करू शकत नाहीस. तो फक्त माझाच आहे. पाहतेच मी तू किती दिवस वाचतेस. आज नाही तर उद्या मी विराजला माझं करणारच आणि तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर फेकणार. जसं मी तुला करणच्या आयुष्यातून बाहेर काढलं, तसंच तुला विराजच्या आयुष्यातूनही काढून टाकेन. हे सगळं बोलताना ती खूप भयानक दिसत होती. ती पूर्णपणे वेड्यासारखी वागत होती. विराजला मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते हे स्पष्ट दिसत होतं. अचानक तिच्या डोक्यात काहीतरी योजना आली आणि ती मोठ्याने हसू लागली. पुढच्या सकाळी हॉटेलच्या खोलीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी आलियाच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला. ती हलकेच डोळे उघडू लागली, पण प्रकाश खूप तेज असल्याने पुन्हा डोळे मिटले. मग हळूहळू डोळे चोळत ती उठली आणि आजूबाजूला पाहू लागली. अनोळखी जागा पाहून ती घाबरली. उठण्याचा प्रयत्न करताच तिला तिच्या कमरेवर कोणाचा तरी हात जाणवला. तिने मागे वळून पाहिलं तर विराज तिच्याकडे पाठ करून झोपला होता. एखाद्या अनोळखी पुरुषाला इतक्या जवळ पाहून ती घाबरली. स्वतःकडे पाहिलं तर तिच्या अंगावर फक्त एक शर्ट होता. ती आणखी घाबरली. तिने हळू चादर बाजूला केली आणि बेडवर लाल डाग पाहून तिची भीती वाढली. तिला विराजची आठवण येऊ लागली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. काल रात्री काय झालं याचा ती विचार करू लागली आणि मग तिला आठवू लागलं कसा एक माणूस तिला जबरदस्तीने वॉशरूममधून रूममध्ये घेऊन आला होता आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळं आठवताच आलियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला वाटू लागलं की काल ती एखाद्या अनोळखी माणसासोबत होती आणि आत्ताच जो माणूस तिच्याकडे पाठ करून बेडवर पडला आहे तोही तोच अनोळखी असेल. ती तिथेच गुडघ्यावर बसून आपला चेहरा लपवून रडू लागली आणि मनातच म्हणू लागली, मला माफ करा विराजजी, मी तुम्हाला धोका दिला नाही. मी खरंच सांगते, हे सगळं काय झालं आता मी तुमच्या लायक उरलेच नाही.
असं म्हणत ती अखंड रडत राहिली. तिला हे आठवत नव्हतं की काल विराजने तिला वाचवलं होतं आणि त्यांच्यातच ते सगळं घडलं होतं. आलिया अजूनही रडत मनात म्हणाली, मी किती स्वप्न पाहिली होती. तुमच्यासमोर खूप सुंदर आणि रोमॅन्टिक पद्धतीने माझं प्रेम व्यक्त करेन. मग माझं सगळं तुम्हाला अर्पण करेन. पण बहुतेक देवाने माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं. आता मी कसं जगू? तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. ती असंच रडत राहिली. बाजूला पडलेला विराज जेव्हा त्याला हालचाल आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो तेव्हा तो हळूच आपला चेहरा आलियाकडे वळवतो आणि तिची अवस्था पाहून थक्क होतो. ती अशा प्रकारे गुडघ्यावर बसून रडताना पाहून तो घाबरून जातो. त्याला वाटतं काल रात्री त्यांच्यामध्ये जे काही घडलं त्यानंतर आता आलियाला शुद्धीवर येऊन अपराधीपणाची भावना होत असावी म्हणून ती रडते. कदाचित आलियाला माझ्याजवळ यायचंच नव्हतं असा विचार करत विराज आतून खूप घाबरतो. तो स्वतःवरच रागवतो. मी स्वतःवर नियंत्रण का ठेवलं नाही? आलिया शुद्धीत नव्हती, पण तो तर होता. तो स्वतःचे केस पकडत असताना हिम्मत करून तिच्या पाठीवर हात ठेवतो. तेव्हा आलिया दचकते. ती पटकन आपला चेहरा वर करते आणि समोर पाहते आणि विराजला पाहून अजूनच आश्चर्यचकित होते. आता तिला सगळं कळतं. काल रात्री ती ज्याच्यासोबत होती तो दुसरा कोणी नसून विराजच होता. हे लक्षात येताच तिच्या मनात प्रचंड आनंद दाटून येतो, पण डोळ्यातून अजूनही अश्रू वाहतच होते. हे पाहून विराजच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. तो पटकन तिच्याजवळ जाऊन तिचा चेहरा हातात घेत म्हणतो, सॉरी सॉरी वायफी. काल रात्री जे झालं कदाचित तुला नको होतं. तू यासाठीच रडतेस ना? मला माफ कर. मला स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं होतं. तू नशेत होतीस, पण मला स्वतःला थांबवायला हवं होतं. आय एम सॉरी. विराज बोलत असतानाच आलिया त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणते, तसं काही नाही. मी रडत होते कारण मला वाटलं की काल रात्री मी कोणाशी तरी दुसऱ्यासोबत. इतकं बोलून ती थांबते आणि नजर खाली करते. विराजला सगळं समजतं. तो तिची हनुवटी वर करत विचारतो, म्हणजे तू यासाठी रडत होतीस? आपल्यामध्ये जे झालं त्यासाठी नाही? आलिया हलकेच डोकं हलवत म्हणते, अजिबात नाही. आपल्यामध्ये जे काही झालं ते चुकीचं नव्हतं. तुम्ही माझा नवरा आहात आणि तुमचा हक्क आहे. हे ऐकताच विराज आनंदाने भारावून जातो. तो तिला जवळ ओढून मिठीत घेतो. आलियाचं डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं असतं आणि त्याच्या हृदयाचे वेगाने धडधडणारे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. ती लाजत होती. तिचा चेहरा लाल झाला होता. विराज शर्टलेस असल्याची जाणीव होताच तिची अवस्था आणखीनच गोंधळलेली झाली होती. थोड्या वेळाने विराज तिला अलगद दूर करून तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू अंगठ्याने पुसतो आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन देतो. आलिया लाजून नजर खाली करते. तिच्या ओठांवर हलकी स्मित रेषा उमटते आणि चेहरा अधिकच लाल होतो. हे पाहून विराजच्या मनात आनंद दाटतो. तो तिचा चेहरा आपल्या दिशेने पळवतो आणि अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. हे सर्व विराज इतक्या पटकन करतो की आलियाला सावरायलाच वेळ मिळत नाही. पण जेव्हा तिला भान येतं तेव्हा तीही विराजच्या हलक्या चुंबनात हरवून त्याला साथ देऊ लागते. दोघेही एकमेकांना मदहोशीने चुंबन देत राहतात. सुरुवातीला विराज हलकं चुंबन देत होता, पण आलियाचे चेरीसारखे मऊ ओठ मिळतात तो जणू वेडा होतो आणि त्या क्षणात इतका हरवून जातो की त्याचं हलकं चुंबन कधी खोल आणि उत्कट चुंबनात बदलतं हे दोघांनाही कळत नाही. विराज आणि आलिया दोघेही त्या मदहोशीमध्ये एकमेकांना चुंबन देत राहतात. विराज तिला अलगद बेडवर झोपवतो आणि तिचे दोन्ही हात पकडून तिच्या ओठांवर खोलवर चुंबन देऊ लागतो. अशा प्रकारे वेळ पुढे सरकत राहतो. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर जेव्हा आलियाला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं तेव्हा ती हलकेच तडफडू लागते.
विराज जो आलियाच्या ओठांच्या गोडीत पूर्णपणे हरवून गेला होता. तिच्या हालचालीमुळे भानावर येतो. तो अनिच्छेने तिच्या ओठांपासून आपले ओठ दूर करतो आणि तिच्या केसांमध्ये चेहरा लपवून खोल श्वास घेऊ लागतो. आलिया ही तिथेच विराजच्या छातीशी टेकून खोल श्वास घेत असते. काही वेळाने विराज स्वतःला सावरतो आणि हळूच उठतो. तेव्हा आलिया ही उठण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याकडून हलकीशी किंकाळी निघते. ते पाहून विराजला सगळं समजतं. ही तिची पहिलीच वेळ आहे हे त्याला आधीपासूनच माहिती असतं. तो तिच्या जवळ जातो आणि तिला अलगद उचलून घेतो. अचानक उचलल्यामुळे आलिया थोडी घाबरते आणि आपोआप त्याच्या बाहूंना बिलगते. विराज हसत म्हणतो, वायफी, तुला काहीही त्रास करून घेण्याची गरज नाही. जेव्हा तुझा इतका हँडसम नवरा आहे तेव्हा तुला चालायची काय गरज? आणि आता आपल्यामध्ये काहीही लपलेलं नाही, त्यामुळे माझ्यापासून लाजण्याचीही गरज नाही. त्यांचं बोलणं ऐकून आलिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि मनातच विचार करते, हा माणूस एका रात्रीत इतका फ्लर्टी कसा झाला? पण ती काही समजून घेण्याआधीच विराज तिला उचलून बाथरूमकडे घेऊन जातो. हे पाहून ती अजूनच आश्चर्यचकित होते. विराज तिला घेऊन बाथरूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. आलिया लाजेने खाली पाहत असते. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झालेला असतो. विराज मात्र हसत तिच्याकडे पाहत असतो. तो खाली झुकतो आणि तिच्या गालांवर हलकं चुंबन घेतो. ते होताच आलिया पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि विराज तिच्या त्या नजरेत हरवून हसत राहतो. काही वेळाने विराज तिला बाथटबमध्ये बसवतो. आलिया अजूनही लाजेने खाली पाहत असते आणि विराज तिला आपल्या बाहुपाशात घेतो. तिची पाठ त्याच्या छातीला लागलेली असते आणि त्याचे हात तिच्या अंगावर अलगद फिरत असतात. तो प्रेमाने तिच्यावर जेल लावतो आणि तिला अंघोळ घालू लागतो. साधारण 1 तासानंतर विराज आलियाला पुन्हा उचलून बाथरूममधून बाहेर आणतो. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत असतो, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. विराजच्या चेहऱ्यावरही एक खास स्मित असतं, जे त्याला अधिक आकर्षक बनवतं. जणू तो खूपच उत्साही आणि आनंदित झाला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. आजचा भाग जरा जास्तच रोमॅन्टिक होता. कमेंट करून नक्की सांगा.